प्रकरण दुसरं. संख्यांवरील क्रिया, बेरीज व वजाबाकी. सगळ्यात आधी आपण दशलक्ष पर्यंतच्या संख्यांची बेरीज पाहू. मागच्या इयत्तेत आपण 5 अंकांपर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी करायची हे शिकलो. याच पद्धतीने 5 पेक्षा अधिक अंक असलेल्या संख्यांची बेरीज करता येते. बेरीज करताना हातचे लिहिण्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे हातचे खाली लिहिणे आणि दुसरी हातचे वर लिहिणे. या इयत्तेपासून आपण हातचे मनात धरण्याची सवय लावणार आहोत. उदाहरण संग्रह 7. प्रश्न क्रमांक 1. बेरीज करा. क्रमांक 1. 45,63,218 अधिक 54,32,406. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ. आता बेरजेला सुरुवात करू. 8 अधिक 6 बरोबर 14. 14 मधले 4 इथे लिहू. हातचा 1 धरू. 1 अधिक 1 बरोबर 2. 2 अधिक 0 बरोबर 2. 2 अधिक 4 बरोबर 6. 3 अधिक 2 बरोबर 5. 6 अधिक 3 बरोबर 9. 5 अधिक 4 बरोबर 9. 4 अधिक 5 बरोबर 9. म्हणून उत्तर आहे 99,95,624. क्रमांक 2. 98,45,321 अधिक 87,65,554. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ. आता बेरीज करू. 1 अधिक 4 बरोबर 5. 2 अधिक 5 बरोबर 7. 3 अधिक 5 बरोबर 8. 5 अधिक 5 बरोबर 10. यातला 0 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 4 बरोबर 5. 5 अधिक 6 बरोबर 11. 11 मधला 1 इथे लिहू. हातचा 1 धरू. 1 अधिक 8 बरोबर 9. 9 अधिक 7 बरोबर 16. यातले 6 इथे लिहू. हातचा 1 धरू. 1 अधिक 9 बरोबर 10. 10 अधिक 8 बरोबर 18. म्हणून उत्तर आहे 1,86,10,875. क्रमांक 3. 90,90,909 अधिक 45,67,827. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ. आता बेरीज करू. 9 अधिक 7 बरोबर 16.
16तले 6 इथे लिहू. हातचा एक धरू. हातचा 1 अधिक 0 बरोबर 1. 1 अधिक 2 बरोबर 3. 9 अधिक 8 बरोबर 17. 17तले 7 इथे लिहू. हातचा एक धरू. हातचा 1 अधिक 0 बरोबर 1. 1 अधिक 7 बरोबर 8. 9 अधिक 6 बरोबर 15. यातले 5 इथे लिहू. हातचा एक धरू. हातचा 1 अधिक 0 बरोबर 1. 1 अधिक 5 बरोबर 6. आणि 9 अधिक 4 बरोबर 13. म्हणून उत्तर आहे 1,36,58,736. क्रमांक 4. 87,65,233 अधिक 44,88,353. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला त्या त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ. आता बेरीज करू. 3 अधिक 3 बरोबर 6. 3 अधिक 5 बरोबर 8. 2 अधिक 3 बरोबर 5. 5 अधिक 8 बरोबर 13. 13तले 3 इथे लिहू. एक हातचा धरू. हातचा 1 अधिक 6 बरोबर 7. 7 अधिक 8 बरोबर 15. 15तले 5 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 7 बरोबर 8. 8 अधिक 4 बरोबर 12. 12तले 2 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 8 बरोबर 9. 9 अधिक 4 बरोबर 13. म्हणून उत्तर आहे 1,32,53,586. क्रमांक 5. 20,543 अधिक 98,72,345. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला त्या त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ. आता बेरीज करू. 3 अधिक 5 बरोबर 8. 4 अधिक 4 बरोबर 8. 5 अधिक 3 बरोबर 8. 0 अधिक 2 बरोबर 2. 2 अधिक 7 बरोबर 9. 8 तसाच लिहू. 9 तसेच लिहू. म्हणून उत्तर आहे 98,92,888. क्रमांक 6. 43,211 अधिक 65,42,366. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला त्या त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ. आता बेरीज करू. 1 अधिक 6 बरोबर 7. 1 अधिक 6 बरोबर 7. 2 अधिक 3 बरोबर 5. 3 अधिक 2 बरोबर 5. 4 अधिक 4 बरोबर 8. 5 तसेच लिहू. 6 तसेच लिहू. म्हणून उत्तर आहे 65,85,577.
क्रमांक 7 2,35,861 अधिक 9,87,654 अधिक 2,345. सगळ्यात आधी तिन्ही संख्या एकाखाली एक लिहू. तिन्ही संख्यांमधला त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ. आता बेरीज करू. 1 अधिक 4 बरोबर 5, 5 अधिक 5 बरोबर 10, 10तला 0 इथे लिहू. 1 हातचा घेऊ. हातचा 1 अधिक 6 बरोबर 7, 7 अधिक 5 बरोबर 12, 12 अधिक 4 बरोबर 16, 16तले 6 इथे लिहू. हातचा 1 घेऊ. हातचा 1 अधिक 8 बरोबर 9, 9 अधिक 6 बरोबर 15, 15 अधिक 3 बरोबर 18, 18तले 8 इथे लिहू. हातचा 1 घेऊ. हातचा 1 अधिक 5 बरोबर 6, 6 अधिक 7 बरोबर 13, 13 अधिक 2 बरोबर 15, 15तले 5 इथे लिहू. हातचा 1 घेऊ. हातचा 1 अधिक 3 बरोबर 4, 4 अधिक 8 बरोबर 12, 12तले 2 इथे लिहू. हातचा 1 घेऊ. हातचा 1 अधिक 2 बरोबर 3, 3 अधिक 9 बरोबर 12, म्हणून उत्तर आहे 12,25,860. क्रमांक 8 67,98,235 अधिक 56,10,123 अधिक 45,670. सगळ्यात आधी तिन्ही संख्या एकाखाली एक लिहू. तिन्ही संख्यांमधला त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ. आता बेरीज करू. 5 अधिक 3 बरोबर 8, 8 अधिक 0 बरोबर 8, 3 अधिक 2 बरोबर 5, 5 अधिक 7 बरोबर 12, 12तले 2 इथे लिहू. हातचा 1 घेऊ. हातचा 1 अधिक 2 बरोबर 3, 3 अधिक 1 बरोबर 4, 4 अधिक 6 बरोबर 10, 10तला 0 इथे लिहू. हातचा 1 घेऊ. हातचा 1 अधिक 8 बरोबर 9, 9 अधिक 0 बरोबर 9, 9 अधिक 5 बरोबर 14, 14तले 4 इथे लिहू. हातचा 1 घेऊ. हातचा 1 अधिक 9 बरोबर 10, 10 अधिक 1 11, 11 अधिक 4 बरोबर 15, 15तले 5 इथे लिहू. हातचा 1 घेऊ. हातचा 1 अधिक 7 बरोबर 8, 8 अधिक 6 बरोबर 14, 14तले 4 इथे लिहू. हातचा 1 घेऊ. हातचा 1 अधिक 6 बरोबर 7, 7 अधिक 5 बरोबर 12, म्हणून उत्तर आहे 1,24,54,028. क्रमांक 9 6,76,767 अधिक 6,76,767 अधिक 6,767. सगळ्यात आधी तिन्ही संख्या एकाखाली एक लिहू. तिन्ही संख्यांमधला त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ. आता बेरीज करू. 7 अधिक 7 बरोबर 14,
14 अधिक 7 बरोबर 21. 21 मधला 1 इथे लिहू. हातचे 2 धरू. हातचे 2 अधिक 6 बरोबर 8. 8 अधिक 6 बरोबर 14. 14 अधिक 6 बरोबर 20. 20तला 0 इथे लिहू. हातचे 2 धरू. 2 अधिक 7 बरोबर 9. 9 अधिक 7 बरोबर 16. 16 अधिक 7 बरोबर 23. 23 मधले 3 इथे लिहू. हातचे 2 धरू. हातचे 2 अधिक 6 बरोबर 8. 8 अधिक 6 बरोबर 14. 14 अधिक 6 बरोबर 20. 20तले 0 इथे लिहू. हातचे 2 धरू. हातचे 2 अधिक 7 बरोबर 9. 9 अधिक 7 बरोबर 16. 16तले 6 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 6 बरोबर 7. 7 अधिक 6 बरोबर 13. म्हणून उत्तर आहे 13,60,301. क्रमांक 10. 3,145 अधिक 417 अधिक 23,45,678. सगळ्यात आधी तिन्ही संख्या एकाखाली एक लिहू. तिन्ही संख्यांमधला त्या त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ. आता बेरीज करू. 5 अधिक 7 बरोबर 12. 12 अधिक 8 बरोबर 20. 20तले 0 इथे लिहू. हातचे 2 घेऊ. हातचे 2 अधिक 4 बरोबर 6. 6 अधिक 1 7. 7 अधिक 7 बरोबर 14. 14तले 4 इथे लिहू. हातचे 1 धरू. हातचा 1 अधिक 1 बरोबर 2. 2 अधिक 4 बरोबर 6. 6 अधिक 6 बरोबर 12. 12तले 2 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 3 बरोबर 4. 4 अधिक 5 बरोबर 9. 4 असाच लिहू. 3 असेच लिहू. 2ही असेच लिहू. म्हणून उत्तर आहे 23,49,240. क्रमांक 11. 14,02,983 अधिक 349 अधिक 4,23,507. सगळ्यात आधी तिन्ही संख्या एकाखाली एक लिहू. तिन्ही संख्यांमधला त्या त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ. आता बेरीज करू. 3 अधिक 9 बरोबर 12. 12 अधिक 7 बरोबर 19. 19 मधले 9 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 8 बरोबर 9. 9 अधिक 4 बरोबर 13. 13 अधिक 0 बरोबर 13. 13तले 3 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 9 बरोबर 10. 10 अधिक 3 बरोबर 13. 13 अधिक 5 बरोबर 18. 18तले 8 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 2 बरोबर 3. 3 अधिक 3 बरोबर 6. 0 अधिक 2 बरोबर 2. 4 अधिक 4 बरोबर 8. 1 तसाच लिहू. म्हणून उत्तर आहे 18,26,839.
क्रमांक 12 98,76,543 अधिक 1,23,456 अधिक 200 सगळ्यात आधी तिन्ही संख्या एकाखाली एक लिहू। तिन्ही संख्यांमधला त्या त्या स्थानाचा प्रत्येक अंक एकाखाली एक येईल याची काळजी घेऊ। आता बेरीज करू। 3 अधिक 6 बरोबर 9, 9 अधिक 0 बरोबर 9, 4 अधिक 5 बरोबर 9, 9 अधिक 0 बरोबर 9, 5 अधिक 4 बरोबर 9, 9 अधिक 2 बरोबर 11, 11 मधला एक इथे लिहू, हातचा एक धरू। हातचा एक अधिक 6 बरोबर 7, 7 अधिक 3 बरोबर 10, 10तला 0 इथे लिहू, हातचा एक धरू। हातचा एक अधिक 7 बरोबर 8, 8 अधिक 2 बरोबर 10, 10तला 0 इथे लिहू, हातचा एक धरू। हातचा एक अधिक 8 बरोबर 9, 9 अधिक 1 बरोबर 10, 10तला 0 इथे लिहू, हातचा एक धरू। हातचा एक अधिक 9 बरोबर 10, म्हणून उत्तर आहे 1,199,000। प्रश्न क्रमांक 2 खालील उदाहरणांमधील चौकटीत योग्य अंक लिहा। क्रमांक 1 हे उदाहरण आहे। सगळ्यात आधी एककांची बेरीज पाहू। 3 अधिक 0 बरोबर 3, 3 अधिक 5 बरोबर 8, म्हणून या चौकटीत 8 येईल। आता दशकांची बेरीज पाहू। दशकातल्या 5 आणि 1 यांची बेरीज 6 आहे, म्हणून दशकातल्या सर्व अंकांची बेरीज 6 पेक्षा जास्त आणि उत्तरात दिल्यानुसार एकक स्थानी 3 हा अंक असणारी संख्या असली पाहिजे। अशी संख्या आहे 13, म्हणून सर्व दशकांची बेरीज 13 येण्यासाठी चौकटीत कोणती संख्या हवी? आपल्याला माहिती आहे की 7 अधिक 6 बरोबर 13, म्हणून चौकटीत 7 ही संख्या येईल। आता शतकांची बेरीज पाहू। दशकांच्या बेरजेत 13 असल्यामुळे त्यातला हातचा एक शतकाच्या वर आहे। हातचा एक अधिक 4 बरोबर 5, 5 अधिक 1 बरोबर 6, म्हणून शतकातल्या सर्व अंकांची बेरीज 6 पेक्षा मोठी आणि उत्तरात दिल्यानुसार एकक स्थानी 1 हा अंक असणारी संख्या असली पाहिजे। अशी संख्या म्हणजे 11 आहे, म्हणून सर्व शतकांची बेरीज 11 येण्यासाठी चौकटीत कोणती संख्या लिहावी लागेल? 6 अधिक 5 बरोबर 11, म्हणून चौकटीत 5 ही संख्या येईल। शतकांची बेरीज 11 असल्याने हातचा एक हजाराच्या स्थानी येईल। हातचा एक अधिक 7 बरोबर 8, 8 अधिक 4 बरोबर 12, 12 अधिक 2 बरोबर 14, 14तले 4 उत्तराच्या ठिकाणी हजार स्थानी लिहू, म्हणून या चौकटीत येणारी संख्या आहे 4। क्रमांक 2 हे उदाहरण आहे। सगळ्यात आधी एककांची बेरीज पाहू।
8 अधिक 4 बरोबर 12 म्हणून सर्व एककांची बेरीज 12 पेक्षा मोठी आणि उत्तरात दिल्याप्रमाणे एकक स्थानी 3 हा अंक असणारी असेल अशी संख्या म्हणजे 13 आहे। आता सर्व एककांची बेरीज 13 येण्यासाठी चौकटीत कोणती संख्या लिहावी लागेल? 12 अधिक 1 बरोबर 13 म्हणून चौकटीतली संख्या येईल 1। आता दशकांची बेरीज पाहू। एककातला हातचा 1 अधिक 6 बरोबर 7, 7 अधिक 8 बरोबर 15 म्हणून सर्व दशकांची बेरीज 15 पेक्षा मोठी आणि उत्तरात दिल्याप्रमाणे एकक स्थानी 8 असणारी येईल अशी संख्या 18 आहे। म्हणून सर्व एककांची बेरीज 18 येण्यासाठी चौकटीत कोणती संख्या लिहावी लागेल? 15 अधिक 3 बरोबर 18 म्हणून चौकटीत येणारी संख्या आहे 3। आता शतकांची बेरीज पाहू। दशकातला हातचा 1 अधिक 4 बरोबर 5, 5 अधिक 7 बरोबर 12, 12 अधिक 2 बरोबर 14 यातले 4 इथे लिहिले आहेत। हातचा 1 हजारच्या स्थानी गेला। हातचा 1 अधिक 9 बरोबर 10 म्हणून हजारच्या संख्यांची बेरीज 10 पेक्षा जास्त आणि उत्तरात दिल्याप्रमाणे एकक स्थानी 2 असलेली येईल अशी संख्या 12 आहे। म्हणून एकूण बेरीज 12 येण्यासाठी चौकटीत कोणती संख्या येईल? 10 अधिक 2 बरोबर 12 म्हणून चौकटीत 2 ही संख्या येईल। 12तला हातचा 1 दशहजार स्थानी घेऊ। हातचा 1 अधिक 9 बरोबर 10, या 10तला 0 उत्तराच्या ठिकाणी दशहजार स्थानी लिहू आणि हातचा 1 पुढे पाठवू म्हणून या चौकटीत येणारी संख्या आहे 0। आता काही शाब्दिक उदाहरण सोडवू। उदाहरण संग्रह 8। प्रश्न, खालील उदाहरण सोडवा। क्रमांक 1, एका शेतकऱ्याने 7,25,275 रुपयांचा ट्रॅक्टर व 27,484 रुपयांचं मळणी यंत्र विकत घेतलं, तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? ट्रॅक्टरची किंमत आहे 7,25,275 रुपये, मळणी यंत्राची किंमत आहे 27,484 रुपये। एकूण किती रुपये खर्च झाले हे काढण्यासाठी दोन्हींची बेरीज करू। 5 अधिक 4 बरोबर 9, 7 अधिक 8 बरोबर 15 यातले 5 इथे लिहू। हातचा 1 धरू। हातचा 1 अधिक 2 बरोबर 3, 3 अधिक 4 बरोबर 7, 5 अधिक 7 बरोबर 12 यातले 2 इथे लिहू। हातचा 1 धरू। हातचा 1 अधिक 2 बरोबर 3, 3 अधिक 2 बरोबर 5, 7 तसेच लिहू म्हणून उत्तर आहे एकूण खर्च 7,52,759 रुपये झाला। क्रमांक 2, अल्पबचत योजनेअंतर्गत एका एजंटने 14,13,716 रुपये रक्कम गोळा केली
आणि दुसऱ्या एजंटने 17,37,525 रुपये रक्कम गोळा केली, तर एकूण किती रक्कम गोळा झाली? एका एजंटने गोळा केलेली रक्कम आहे 14,13,716 रुपये. दुसऱ्या एजंटने गोळा केलेली रक्कम आहे 17,37,525 रुपये. एकूण रक्कम काढण्यासाठी दोन्हींची बेरीज करू. 6 अधिक 5 बरोबर 11. 11तला 1 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 1 बरोबर 2. 2 अधिक 2 बरोबर 4. 7 अधिक 5 बरोबर 12. 12तले 2 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 3 बरोबर 4. 4 अधिक 7 बरोबर 11. 11तला 1 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 1 बरोबर 2. 2 अधिक 3 बरोबर 5. 4 अधिक 7 बरोबर 11. 11तला 1 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 1 बरोबर 2. 2 अधिक 1 बरोबर 3. म्हणून उत्तर आहे, एकूण गोळा केलेली रक्कम आहे 31,51,241 रुपये. क्रमांक 3. राज्य सरकारने शाळांना 20,54,280 रुपयांचे संगणक व 2,04,345 रुपयांचे दूरदर्शन संच वाटले, तर शासनाने एकूण किती रुपये खर्च केले? संगणकाचा खर्च 20,54,280 रुपये आहे. दूरदर्शन संचाचा खर्च 2,04,345 रुपये आहे. एकूण खर्च काढण्यासाठी दोन्हींची बेरीज करू. 0 अधिक 5 बरोबर 5. 8 अधिक 4 बरोबर 12. यातले 2 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 2 बरोबर 3. 3 अधिक 3 बरोबर 6. 4 अधिक 4 बरोबर 8. 5 अधिक 0 बरोबर 5. 0 अधिक 2 बरोबर 2. 2 असेच लिहू. म्हणून उत्तर आहे, एकूण खर्च बरोबर 22,58,625 रुपये. क्रमांक 4. एका कापड गिरणीत मागील वर्षी 15,26,455 मीटर कापड तयार झालं व या वर्षी 39,08,980 मीटर कापड तयार झालं, तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झालं? मागील वर्षी तयार झालेलं कापड 15,26,455 मीटर. या वर्षी तयार झालेलं कापड आहे 39,08,980 मीटर. दोन्ही वर्षात मिळून तयार झालेलं कापड, या दोन्हींची बेरीज असेल 5 अधिक 0 बरोबर 5. 5 अधिक 8 बरोबर 13. यातले 3 इथे लिहू. हातचा 1 धरू. हातचा 1 अधिक 4 बरोबर 5. 5 अधिक 9 बरोबर 14. 14तले 4 इथे लिहू. हातचा 1 धरू.
हातचा 1 अधिक 6 बरोबर 7, 7 अधिक 8 बरोबर 15, 15तले 5 इथे लिहू, हातचा 1 धरू, हातचा 1 अधिक 2 बरोबर 3, 3 अधिक 0 बरोबर 3, 5 अधिक 9 बरोबर 14, 14तले 4 इथे लिहू, हातचा 1 धरू, हातचा 1 अधिक 1 बरोबर 2, 2 अधिक 3 बरोबर 5, म्हणून उत्तर आहे दोन्ही वर्षात मिळून तयार झालेलं कापड 54,35,435 मीटर आहे. क्रमांक 5. कागदाच्या एका कारखान्यात 2002-2003 या वर्षात 1,45,678 टन कागद तयार झाला, तर 2003-2004 या वर्षात 1,23,456 टन कागद तयार झाला, तर या 2 वर्षात एकूण किती टन कागद तयार झाला? 2002-2003 या वर्षात तयार झालेला कागद 1,45,678 टन आहे. 2003-2004 या वर्षात तयार झालेला कागद 1,23,456 टन आहे. दोन्ही वर्षात तयार झालेला एकूण कागद हा यांच्या बेरजे इतका असेल. 8 अधिक 6 बरोबर 14, 14तले 4 इथे लिहू, हातचा 1 धरू, हातचा 1 अधिक 7 बरोबर 8, 8 अधिक 5 बरोबर 13, 13तले 3 इथे लिहू, हातचा 1 धरू, हातचा 1 अधिक 6 बरोबर 7, 7 अधिक 4 बरोबर 11, 11तला 1 इथे लिहू, हातचा 1 धरू, हातचा 1 अधिक 5 बरोबर 6, 6 अधिक 3 बरोबर 9, 4 अधिक 2 बरोबर 6, 1 अधिक 1 बरोबर 2, म्हणून उत्तर आहे 2 वर्षात तयार झालेला एकूण कागद 2,69,134 टन आहे. उदाहरण संग्रह 9. प्रश्न क्रमांक 1. वजाबाकी करा. क्रमांक 1. 7,85,401 वजा 2,48,652. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला प्रत्येक अंक त्या त्या स्थानच्या संख्येच्या खाली येईल याची काळजी घेऊ. आता वजाबाकीला एकक स्थानापासून सुरुवात करू. 1 मधनं 2 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचे घेऊ आणि 1 खोडून त्यावर 11 लिहू. 11 वजा 2 बरोबर 9. पुढच्या स्थानाकडे वळू. शून्यातून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. 0 खोडून 10 लिहू. या स्थानाने एकक स्थानाला हातचा दिल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू. 9 वजा 5 बरोबर 4. पुढच्या स्थानाकडे वळू. या स्थानाने हातचा 1 दिल्यामुळे 4 खोडून 3 लिहू. 3तनं 6 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचे घेऊ आणि 3 खोडून त्यावर 13 लिहू. 13 वजा 6 बरोबर 7. पुढच्या स्थानाकडे जाऊ.
या स्थानाने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 5 खोडून 4 लिहू. 4तनं 8 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचे घेऊन 4 खोडून 14 लिहू. 14 वजा 8 बरोबर 6. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा 1 दिल्यामुळे 8 खोडून 7 लिहू. 7 वजा 4 बरोबर 3 आणि 7 वजा 2 बरोबर 5, म्हणून उत्तर आहे 5,36,749. क्रमांक 2 9,84,388 वजा 4,23,541. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला प्रत्येक अंक त्या त्या स्थानच्या संख्येच्या खाली येईल याची काळजी घेऊ. आता वजाबाकीला एकक स्थानापासून सुरुवात करू. 8 वजा 1 बरोबर 7. 8 वजा 4 बरोबर 4. 3तून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचे घेऊ. 3 खोडून त्यावर 13 लिहू. 13 वजा 5 बरोबर 8. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 4 खोडून त्यावर 3 लिहू. 3 वजा 3 बरोबर 0. 8 वजा 2 बरोबर 6. 9 वजा 4 बरोबर 5, म्हणून उत्तर आहे 5,60,847. क्रमांक 3 8,74,267 वजा 2,35,689. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला प्रत्येक अंक त्या त्या स्थानच्या संख्येच्या खाली येईल याची काळजी घेऊ. आता वजाबाकीला एकक स्थानापासून सुरुवात करू. 7 मधनं 9 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचे घेऊ. 7 खोडून त्यावर 17 लिहू. 17 वजा 9 बरोबर 8. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचे दिल्यामुळे 6 खोडून 5 लिहू. 5 मधनं 8 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचे घेऊ आणि 5 खोडून त्यावर 15 लिहू. 15 वजा 8 बरोबर 7. पुढच्या स्थानाकडे वळू. यानेही आधीच्या स्थानाला हातचे दिल्यामुळे 2 खोडून त्यावर 1 लिहू. 1तनं 6 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचे घेऊन 1 खोडून त्यावर 11 लिहू. 11 वजा 6 बरोबर 5. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचे दिल्यामुळे 4 खोडून त्यावर 3 लिहू. 3तून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 3 खोडून त्यावर 13 लिहू. 13 वजा 5 बरोबर 8. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 7 खोडून 6 लिहू. 6 वजा 3 बरोबर 3. 8 वजा 2 बरोबर 6, म्हणून उत्तर आहे 6,38,578.
क्रमांक 4 4,30,010 वजा 2,60,050. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला प्रत्येक अंक त्या त्या स्थानच्या संख्येच्या खाली येईल याची काळजी घेऊ. आता वजाबाकीला एकक स्थानापासून सुरुवात करू. 0 वजा 0 बरोबर 0. 1 मधून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 1 खोडून त्यावर 11 लिहू. 11 वजा 5 बरोबर 6. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 0 खोडून त्यावर 9 लिहू. 9 वजा 0 बरोबर 9. पुढच्या स्थानाकडे वळू. यानेही आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 0 खोडून त्यावर 9 लिहू. 9 वजा 0 बरोबर 9. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 3 खोडून त्यावर 2 लिहू. 2तनं 6 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 2 खोडून त्यावर 12 लिहू. 12 वजा 6 बरोबर 6. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 4 खोडून त्यावर 3 लिहू. 3 वजा 2 बरोबर 1, म्हणून उत्तर आहे 1,69,960. क्रमांक 5 6,89,540 वजा 4,53,249. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला प्रत्येक अंक त्या त्या स्थानच्या संख्येच्या खाली येईल याची काळजी घेऊ. आता वजाबाकीला एकक स्थानापासून सुरुवात करू. 0तनं 9 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचे घेऊन 0 खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 9 बरोबर 1. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 4 खोडून त्यावर 3 लिहू. 3तनं 4 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 3 खोडून त्यावर 13 लिहू. 13 वजा 4 बरोबर 9. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 5 खोडून त्यावर 4 लिहू. 4 वजा 2 बरोबर 2. 9 वजा 3 बरोबर 6. 8 वजा 5 बरोबर 3. 6 वजा 4 बरोबर 2, म्हणून उत्तर आहे 2,36,291. क्रमांक 6 5,40,380 वजा 98,567. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला प्रत्येक अंक त्या त्या स्थानच्या संख्येच्या खाली येईल याची काळजी घेऊ. आता वजाबाकीला एकक स्थानापासून सुरुवात करू. 0तून 7 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 0 खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 7 बरोबर 3.
पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 8 खोडून त्यावर 7 लिहू. 7 वजा 6 बरोबर 1. पुढच्या स्थानाकडे वळू. 3तनं 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 3 खोडून त्यावर 13 लिहू. 13 वजा 5 बरोबर 8. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 0 खोडून त्यावर 9 लिहू. 9 वजा 8 बरोबर 1. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 4 खोडून त्यावर 3 लिहू. 3तून 9 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 3 खोडून त्यावर 13 लिहू. 13 वजा 9 बरोबर 4. पुढच्या स्थानाकडे वळू. क्रमांक 7. 4,78,512 वजा 3,24,567. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला प्रत्येक अंक त्या त्या स्थानच्या संख्येच्या खाली येईल याची काळजी घेऊ. आता वजाबाकीला एकक स्थानापासून सुरुवात करू. 2तून 7 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 2 खोडून त्यावर 12 लिहू. 12 वजा 7 बरोबर 5. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 1 खोडून त्यावर 0 लिहू. 0तून 6 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊ. 0 खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 6 बरोबर 4. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 5 खोडून त्यावर 4 लिहू. 4तून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 4 खोडून त्यावर 14 लिहू. 14 वजा 5 बरोबर 9. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 8 खोडून त्यावर 7 लिहू. 7 वजा 4 बरोबर 3. 7 वजा 2 बरोबर 5. 4 वजा 3 बरोबर 1. म्हणून उत्तर आहे 1,53,945. क्रमांक 8. 7,11,111 वजा 5,99,999. सगळ्यात आधी दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. दोन्ही संख्यांमधला प्रत्येक अंक त्या त्या स्थानच्या संख्येच्या खाली येईल याची काळजी घेऊ. आता वजाबाकीला एकक स्थानापासून सुरुवात करू. 1तनं 9 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 1 खोडून त्यावर 11 लिहू. 11 वजा 9 बरोबर 2. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 1 खोडून त्यावर 0 लिहू. 0तून 9 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन
शून्य खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 9 बरोबर 1. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 1 खोडून त्यावर 0 लिहू. शून्यातून 9 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 0 खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 9 बरोबर 1. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 1 खोडून त्यावर 0 लिहू. शून्यातून 9 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 0 खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 9 बरोबर 1. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 1 खोडून त्यावर 0 लिहू. शून्यातून 9 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊन 0 खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 9 बरोबर 1. पुढच्या स्थानाकडे वळू. याने आधीच्या स्थानाला हातचा दिल्यामुळे 7 खोडून त्यावर 6 लिहू. 6 वजा 5 बरोबर 1. म्हणून उत्तर आहे 1,11,112. प्रश्न क्रमांक 2. खालील उदाहरणातील चौकटीत योग्य संख्या लिहा. उदाहरण आहे 4, 8, चौकट 4, 2, वजा चौकट 9, चौकट 8. वजाबाकीच्या ठिकाणी आहे 4, 0, 6, 1, चौकट. वजाबाकीला सुरुवात करू. 2तून 8 वजा होत नाही, म्हणून आपण पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातला 4 खोडून त्यावर 3 लिहू. इथला 2 खोडून त्यावर 12 लिहू. 12 वजा 8 बरोबर 4, म्हणून या चौकटीत उत्तर येईल 4. आता 3 वजा चौकट बरोबर 1 आहे, म्हणजेच 3तनं 1 वजा केल्यावर आपल्याला चौकटीतली संख्या मिळेल. 3 वजा 1 बरोबर 2, म्हणून या चौकटीतली संख्या आहे 2. पुढच्या स्थानाकडे वळू. चौकट वजा 9 बरोबर 6. चौकटीतली संख्या मिळण्यासाठी आपल्याला 9 आणि 6 यांची बेरीज करावी लागेल. 9 अधिक 6 बरोबर 15, पण इथे 15 येऊ शकत नाहीत, कारण इथे केवळ एक अंकी संख्याच असेल. म्हणजेच पुढच्या स्थानाकडून एक हातचा घेऊन इथे 15 होतात, म्हणून या चौकटीतली संख्या असेल 5. पुढच्या संख्येकडे वळू. 8 वजा चौकट बरोबर 0. आता आधीच्या स्थानात 5च्या जागी हातचा 1 घेऊन 15 आहे, म्हणजेच या स्थानाने त्याला हातचा दिला आहे, म्हणून इथे 8 खोडून 7 येईल. 7 वजा चौकट बरोबर 0, म्हणून चौकटीतली संख्या आहे 7, कारण 7 वजा 7 बरोबर 0. अशा प्रकारे आपण चौकटीतल्या संख्या शोधल्या आहेत. उदाहरण संग्रह 10. प्रश्न क्रमांक 1.
एका राज्यात 86,465 गावं आहेत. त्यापैकी 79,357 गावात माध्यमिक शाळा आहेत. तर किती गावात माध्यमिक शाळा नाहीत? एकूण गावं 86,465, माध्यमिक शाळा असलेली गावं 79,357. किती गावात माध्यमिक शाळा नाहीत हे काढण्यासाठी आपल्याला एकूण गावांच्या संख्येमधून माध्यमिक शाळा असलेल्या गावांची संख्या वजा करावी लागेल. 5 मधून 7 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून एक हातचा घेऊ. पुढच्या स्थानातला 6 खोडून त्यावर 5 लिहू. इथला 5 खोडून त्यावर 15 लिहू. 15 वजा 7 बरोबर 8. पुढच्या स्थानाकडे वळू. 5 वजा 5 बरोबर 0. 4 वजा 3 बरोबर 1. 6 तून 9 वजा होत नाहीत, म्हणून आपण पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातला 8 खोडून त्यावर 7 लिहू. इथला 6 खोडून त्यावर 16 लिहू. 16 वजा 9 बरोबर 7. 7 वजा 7 बरोबर 0. वजाबाकी आली 7,108, म्हणून उत्तर आहे माध्यमिक शाळा नसलेल्या गावांची संख्या 7,108 आहे. प्रश्न क्रमांक 2. एका निवडणुकीत ललिताबाईंना 11,68,789 मतं मिळाली आणि रफिकभाईंना 11,70,057 मतं मिळाली. तर कोणाला किती मतं जास्त मिळाली? रफिकभाईंना मिळालेली मतं 11,70,057. ललिताबाईंना मिळालेली मतं 11,68,789. 11,70,057 ही संख्या 11,68,789 पेक्षा मोठी आहे, म्हणून रफिकभाईंना जास्त मतं मिळाली. दोघांना मिळालेल्या मतांमधला फरक काढण्यासाठी त्यांची वजाबाकी करावी लागेल. 7 मधून 9 वजा होत नाहीत, म्हणून आपण पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातला 5 खोडून त्यावर 4 लिहू. इथले 7 खोडून त्यावर 17 लिहू. 17 वजा 9 बरोबर 8. पुढच्या स्थानाकडे वळू. 4तून 8 वजा होत नाहीत, म्हणून आपण पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पण पुढच्या स्थानात 0 असल्यामुळे इथून हातचा घेता येणार नाही, म्हणून त्याच्या पुढच्या स्थानाकडून या 0च्या स्थानाला हातचा देऊ. पण त्याच्या पुढच्या स्थानी सुद्धा 0 असल्याने आपण त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊ. इथला 7 खोडून त्यावर 6 लिहू. इथून हातचा घेऊन हा 0 खोडून त्यावर 10 लिहू. आता या 10 मधून एक हातचा आधीच्या 0ला देऊ, म्हणून हा 10 खोडून त्यावर 9 लिहू. आधीच्या 0च्या ठिकाणी 0 खोडून त्यावर 10 लिहू. या 10 मधला हातचा 1 आधीच्या स्थानाला द्यायचा आहे, म्हणून इथले 10 खोडून त्यावर 9 लिहू. आणि इथले 4 खोडून त्यावर 14 लिहू. आता 14 वजा 8 बरोबर 6. 9 वजा 7 बरोबर 2. 9 वजा 8 बरोबर 1. 6 वजा 6 बरोबर 0. 1 वजा 1 बरोबर 0.
एक वजा एक बरोबर 0. वजाबाकी आली 1268, म्हणून उत्तर आहे रफिक भाईंना मिळालेली जास्त मतं 1268 आहेत. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राची लोकसंख्या सन 2001 मध्ये 9,70,00,000 होती. केरळची लोकसंख्या 3,20,00,000 होती. तर कोणत्या राज्याची लोकसंख्या जास्त होती? कितीने? महाराष्ट्राची लोकसंख्या होती 9,70,00,000. केरळची लोकसंख्या होती 3,20,00,000. 9,70,00,000 ही संख्या 3,20,00,000 पेक्षा मोठी आहे. म्हणजेच महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त होती. दोन्ही मधला फरक काढण्यासाठी दोन्हीची वजाबाकी करावी लागेल. 0 वजा 0 बरोबर 0. 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 7 वजा 2 बरोबर 5. 9 वजा 3 बरोबर 6. वजाबाकी आली 6,50,00,000. म्हणून उत्तर आहे महाराष्ट्राची लोकसंख्या 6,50,00,000 ने जास्त होती. प्रश्न क्रमांक 4. एका सामाजिक संस्थेने पूरग्रस्तांसाठी 10,50,500 रुपये निधी गोळा केला. राज्य सरकारने 11 लाख रुपये निधी दिला. तर शासनाने दिलेला निधी किती जास्त होता? राज्य सरकारने दिलेला निधी 11 लाख रुपये. सामाजिक संस्थेने गोळा केलेला निधी 10,50,500 रुपये. आता राज्य सरकारने म्हणजे शासनाने दिलेला निधी यातून सामाजिक संस्थेने गोळा केलेला निधी वजा केल्यावर त्या दोन्हींमधला फरक मिळेल. म्हणून आपण ही वजाबाकी करू. 0 वजा 0 बरोबर 0. 0 वजा 0 बरोबर 0. शून्यातून 5 वजा होत नाहीत. म्हणून आपल्याला पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घ्यावा लागेल. पण पुढच्या स्थानातही 0 असल्यामुळे त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घ्यावा लागेल. तिथेही 0 असल्यामुळे त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घ्यावा लागेल. इथला 1 खोडून आपण 0 लिहू. आधीच्या स्थानात 0 खोडून त्यावर 10 लिहू. पण इथला 1 हातचा म्हणून त्याच्या आधीच्या स्थानात द्यायचा आहे, म्हणून 10 खोडून त्यावर 9 लिहू. आधीच्या स्थानात 0 खोडून 10 लिहू. इथलाही 1 हातचा या आधीच्या स्थानात द्यायचा आहे, म्हणून 10 खोडून 9 लिहू. त्याच्या आधीच्या स्थानात 0 खोडून 10 लिहू. 10 वजा 5 बरोबर 5. 9 वजा 0 बरोबर 9. 9 वजा 5 बरोबर 4. 0 वजा 0 बरोबर 0. 1 वजा 1 बरोबर 0. वजाबाकी आली
49,500 म्हणून उत्तर आहे शासनाने दिलेला निधी 49,500 रुपयांनी जास्त होता. प्रश्न क्रमांक 5. मोहनला 53,890 रुपयांची मोटरसायकल घ्यायची आहे. त्याच्याजवळ 38,695 रुपये आहेत. तर त्याला अजून किती रक्कम जमवायची आहे? मोटरसायकलची किंमत 53,890. मोहनकडे असलेली रक्कम 38,695. एकूण किमतीतून त्याच्या जवळची रक्कम वजा केल्यावर त्याला किती रुपये अजून जमवायचे आहेत याची किंमत आपल्याला मिळेल. शून्यातून 5 वजा होत नाहीत म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ. पुढच्या स्थानातला 9 खोडून त्यावर 8 लिहू. इथला 0 खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 5 बरोबर 5. आता 8 मधून 9 वजा होऊ शकत नाही म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ. पुढच्या स्थानातला 8 खोडून त्यावर 7 लिहू. इथले 8 खोडून त्यावर 18 लिहू. 18 वजा 9 बरोबर 9. 7 वजा 6 बरोबर 1. तीनातून 8 वजा होत नाहीत म्हणून पुढच्या स्थानाकडून एक हातचा घेऊ. पुढच्या स्थानातले 5 खोडून त्यावर 4 लिहू. इथले 3 खोडून त्यावर 13 लिहू. 13 वजा 8 बरोबर 5. 4 वजा 3 बरोबर 1. वजाबाकी आली 15,195 म्हणून उत्तर आहे मोहनला अजून 15,195 रुपये जमवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 6. 6 अंकी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान 7 अंकी संख्या यांच्यातील फरक काढा. सहा अंकी सर्वात मोठी संख्या आहे 9,99,999 आणि 7 अंकी सर्वात लहान संख्या आहे 10 लाख. दोन्हींमधला फरक काढण्यासाठी 10 लाखातून 9,99,999 वजा करावे लागतील. शून्यातून 9 वजा होत नाहीत म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घ्यावा लागेल. पण पुढच्या स्थानातही 0 असल्यामुळे त्या पुढच्या स्थानाकडून हातचा एक घ्यावा लागेल. तिथेही 0 आहे म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घ्यावा लागेल. त्याही स्थानात 0 असल्यामुळे पुढच्या स्थानाकडून हातचा एक घ्यावा लागेल. पण इथेही 0 आहे त्यामुळे पुढच्या स्थानाकडून हातचा एक घ्यावा लागेल. इथेही 0 असल्यामुळे त्या पुढच्या स्थानाकडून हातचा एक घ्यावा लागेल. इथला 1 खोडून त्यावर 0 लिहू. हातचा एक आधीच्या स्थानाला देऊ त्यामुळे तिथले 0 खोडून त्यावर 10 लिहू. यातून एक हातचा म्हणून आधीच्या स्थानाला द्यायचा आहे म्हणून इथले 10 खोडून त्यावर 9 लिहू. आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू. इथूनही हातचा एक आधीच्या स्थानाला द्यायचा आहे म्हणून 10 खोडून त्यावर 9 लिहू. आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू.
इथूनही हातचा एक आधीच्या स्थानाला द्यायचा आहे, म्हणून 10 खोडून त्यावर 9 लिहू. आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू. पुन्हा एकदा आधीच्या स्थानाला हातचा एक द्यायचा असल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू. आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू. इथूनही आधीच्या स्थानाला हातचा एक द्यायचा असल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू आणि आधीच्या स्थानात 0 खोडून त्यावर 10 लिहू. आता 10 वजा 9 बरोबर 1, 9 वजा 9 बरोबर 0, 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 9 वजा 9 बरोबर 0 आणि 0 वजा 0 बरोबर 0. वजाबाकी आली 1, म्हणून उत्तर आहे या दोन्ही संख्यांमधील फरक 1 आहे. प्रश्न क्रमांक 7. एका ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊसापासून 2 लाख रुपये उत्पन्न मिळालं. खतं, औषधं वगैरे बाबींवरील 1,12,580 रुपये खर्च वजा जाता त्याच्याकडे किती रक्कम उरली? उत्पन्न 2 लाख रुपये, खर्च 1,12,580 रुपये. उरलेली रक्कम काढण्यासाठी ऊसापासून मिळालेल्या उत्पन्नातून खतं, औषधं इत्यादींचा खर्च वजा करावा लागेल. 0 वजा 0 बरोबर 0. शून्यातून 8 वजा होत नाही, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घ्यावा लागेल. इथेही 0 आहेत, म्हणून त्या पुढच्या स्थानाकडून हातचा एक घ्यावा लागेल. इथेही 0 असल्यामुळे पुढच्या स्थानाकडून हातचा एक घ्यावा लागेल. पण इथेही 0 असल्यामुळे त्या पुढच्या स्थानाकडून हातचा एक घ्यावा लागेल. इथले 2 खोडून त्यावर 1 लिहू. आधीच्या स्थानाचे 0 खोडून त्यावर 10 लिहू. इथून हातचा एक आधीच्या स्थानाला द्यायचा आहे, म्हणून 10 खोडून त्यावर 9 लिहू. आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू. इथूनही हातचा एक आधीच्या स्थानाला द्यायचा आहे, म्हणून 10 खोडून त्यावर 9 लिहू. आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू. इथूनही हातचा एक आधीच्या स्थानाला द्यायचा आहे, म्हणून 10 खोडून 9 लिहू आणि आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 8 बरोबर 2, 9 वजा 5 बरोबर 4, 9 वजा 2 बरोबर 7, 9 वजा 1 बरोबर 8, 1 वजा 1 बरोबर 0. वजाबाकी आली 87,420 रुपये, म्हणून उत्तर आहे उरलेली रक्कम 87,420 रुपये आहे. मित्रांनो, आपण आतापर्यंत बेरजेची उदाहरणं सोडवली, वजाबाकीची उदाहरणं सोडवली. आता आपण काही मिश्र उदाहरणं सोडवणार आहोत. लक्षात ठेवा, मिश्र उदाहरणात बेरीज वजाबाकी या क्रिया ज्या क्रमाने आलेल्या असतील त्याच क्रमाने करायच्या असतात.
उदाहरण संग्रह 11 प्रश्न क्रमांक 1 सोपं रूप द्या। क्रमांक 1 3,72,190 अधिक 2,18,310 वजा 1,56,900 सगळ्यात आधी बेरीज करून घेऊ। 3,72,190 अधिक 2,18,310 शून्य अधिक शून्य बरोबर शून्य, 9 अधिक 1 बरोबर 10, 10 मधले शून्य इथे लिहू, हातचा एक पुढे देऊ, हातचा एक अधिक 1 बरोबर 2, 2 अधिक 3 बरोबर 5, 2 अधिक 8 बरोबर 10, 10तले शून्य इथे लिहू, हातचा एक पुढे देऊ, हातचा एक अधिक 7 बरोबर 8, 8 अधिक 1 बरोबर 9, 3 अधिक 2 बरोबर 5, बेरीज झाली 5,90,500। आता यातून 1,56,900 वजा करू। 5,90,500 वजा 1,56,900, शून्य वजा शून्य बरोबर शून्य, शून्य वजा शून्य बरोबर शून्य, 5तून 9 वजा होत नाहीत म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊ। पुढच्या स्थानात शून्य असल्यामुळे त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊ, 9 खोडून त्यावर 8 लिहू, आधीच्या स्थानातले शून्य खोडून त्यावर 10 लिहू, इथला एक हातचा म्हणून आधीच्या स्थानात द्यायचा आहे म्हणून 10 खोडून त्यावर 9 लिहू, आधीच्या स्थानात 5 खोडून त्यावर 15 लिहू, 15 वजा 9 बरोबर 6, 9 वजा 6 बरोबर 3, 8 वजा 5 बरोबर 3, 5 वजा 1 बरोबर 4 म्हणून उत्तर आहे 4,33,600। क्रमांक 2 12,79,356 वजा 9,17,542 अधिक 4,18,906 सगळ्यात आधी वजाबाकी करून घेऊ। 12,79,356 वजा 9,17,542, 6 वजा 2 बरोबर 4, 5 वजा 4 बरोबर 1, 3तून 5 वजा होत नाहीत म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊ। पुढच्या स्थानातले 9 खोडून त्यावर 8 लिहू, इथले 3 खोडून त्यावर 13 लिहू, 13 वजा 5 बरोबर 8, 8 वजा 7 बरोबर 1, 7 वजा 1 बरोबर 6, 2तून 9 वजा होत नाही म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ, पुढच्या स्थानातला 1 खोडून त्यावर 0 लिहू, इथले 2 खोडून त्यावर 12 लिहू, 12 वजा 9 बरोबर 3, 0 वजा 0 बरोबर 0 म्हणून वजाबाकी आली 3,61,814। आता 3,61,814 आणि 4,18,906 यांची बेरीज करू। 4 अधिक 6 बरोबर 10, 10 मधले शून्य इथे लिहू, हातचा एक पुढे देऊ, हातचा एक अधिक 1 बरोबर 2, 2 अधिक 0 बरोबर 2,
8 अधिक 9 बरोबर 17. 17 मधले 7 इथे लिहू, हातचा एक पुढे देऊ. हातचा एक अधिक 1 बरोबर 2. 2 अधिक 8 बरोबर 10. 10 मधले 0 इथे लिहू, हातचा एक पुढे देऊ. हातचा एक अधिक 6 बरोबर 7. 7 अधिक 1 बरोबर 8 आणि 3 अधिक 4 बरोबर 7. म्हणून उत्तर आहे 7,80,720. क्रमांक 3. 13,25,600 अधिक 2,16,315 वजा 7,15,320. सगळ्यात आधी बेरीज करून घेऊ. 13,25,600 अधिक 2,16,315. 0 अधिक 5 बरोबर 5. 0 अधिक 1 बरोबर 1. 6 अधिक 3 बरोबर 9. 5 अधिक 6 बरोबर 11. 11 मधले 1 इथे लिहू, हातचा एक पुढे देऊ. हातचा एक अधिक 2 बरोबर 3. 3 अधिक 1 बरोबर 4. 3 अधिक 2 बरोबर 5. 1 इथे असाच लिहू. बेरीज आली 15,41,915. आता यातून 7,15,320 वजा करू. 15,41,915 वजा 7,15,320. 5 वजा 0 बरोबर 5. एकातून 2 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊ. पुढच्या स्थानातले 9 खोडून त्यावर 8 लिहू. इथला 1 खोडून त्यावर 11 लिहू. 11 वजा 2 बरोबर 9. 8 वजा 3 बरोबर 5. एकातून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊ. पुढच्या स्थानातले 4 खोडून त्यावर 3 लिहू. इथले 1 खोडून त्यावर 11 लिहू. 11 वजा 5 बरोबर 6. 3 वजा 1 बरोबर 2. 5तून 7 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ. पुढच्या स्थानातला 1 खोडून त्यावर 0 लिहू. इथले 5 खोडून त्यावर 15 लिहू. 15 वजा 7 बरोबर 8. 0 वजा 0 बरोबर 0. म्हणून उत्तर आहे 8,26,595. क्रमांक 4. 47,34,979 वजा 13,995 वजा 2,11,371. सगळ्यात आधी पहिल्या दोन संख्यांची वजाबाकी करून घेऊ. 47,34,979 वजा 13,95. 9 वजा 5 बरोबर 4. 7 वजा 2 बरोबर 5. 9 वजा 9 बरोबर 0. 4 वजा 0 बरोबर 4. 3 वजा 0 बरोबर 3. 7 वजा 3 बरोबर 4. 4 वजा 1 बरोबर 3. वजाबाकी आली 34,34,054. आता यातून 2,11,371 वजा करू. 34,34,054 वजा 2,11,371. 4 वजा 1 बरोबर 3.
पाचातून 7 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानात 0 असल्यामुळे त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातले 4 खोडून त्यावर 3 लिहू. इथले 0 खोडून त्यावर 10 लिहू. इथला हातचा 1 आधीच्या स्थानाला द्यायचा असल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू. आणि इथले 5 खोडून त्यावर 15 लिहू. 15 वजा 7 बरोबर 8. 9 वजा 3 बरोबर 6. 3 वजा 1 बरोबर 2. 3 वजा 1 बरोबर 2. 4 वजा 2 बरोबर 2. 3 इथे असेच लिहू. म्हणून उत्तर आहे 32,22,683. क्रमांक 5. 36,08,000 वजा 27,91,978 वजा 3,01,005. सगळ्यात आधी पहिल्या दोन संख्यांची वजाबाकी करून घेऊ. 36,08,000 वजा 27,91,978. शून्यातून 8 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातही 0 असल्यामुळे त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातले 8 खोडून त्यावर 7 लिहू. इथले 0 खोडून त्यावर 10 लिहू. इथून हातचा 1 आधीच्या स्थानात द्यायचा असल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू. आणि आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू. आता 10 वजा 8 बरोबर 2. 9 वजा 7 बरोबर 2. 7तून 9 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानात 0 असल्यामुळे त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. तिथेही 0 असल्यामुळे त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. तिथले 6 खोडून त्यावर 5 लिहू. आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू. इथून हातचा 1 त्याच्या आधीच्या स्थानात द्यायचा असल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू. आणि आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू. इथूनही हातचा 1 आधीच्या स्थानात द्यायचा असल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू. आणि आधीच्या स्थानातले 7 खोडून त्यावर 17 लिहू. 17 वजा 9 बरोबर 8. 9 वजा 1 बरोबर 8. 9 वजा 9 बरोबर 0. 5तून 7 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातले 3 खोडून त्यावर 2 लिहू. इथले 5 खोडून त्यावर 15 लिहू. 15 वजा 7 बरोबर 8. 2 वजा 2 बरोबर 0, म्हणून वजाबाकी आली 8,08,822. आता यातून 3,01,005 वजा करू. 8,08,822 वजा 3,01,005. दोनातून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातले 2 खोडून त्यावर 1 लिहू. इथले 2 खोडून त्यावर 12 लिहू. 12 वजा 5 बरोबर 7. 1 वजा 0 बरोबर 1. 8 वजा 0 बरोबर 8. 8 वजा 1 बरोबर 7. 0 वजा 0 बरोबर 0. 8 वजा 3 बरोबर 5. म्हणून उत्तर आहे
5,07,817. क्रमांक 6 51,51,515 वजा 5,55,555 अधिक 6,66,006. सगळ्यात आधी पहिल्या दोन संख्यांची वजाबाकी करून घेऊ. 51,51,515 वजा 5,55,555. 5 वजा 5 बरोबर 0. एकातून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ. पुढच्या स्थानातले 5 खोडून त्यावर 4 लिहू. इथला 1 खोडून त्यावर 11 लिहू. 11 वजा 5 बरोबर 6. आता 4तून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ. पुढच्या स्थानातला 1 खोडून त्यावर 0 लिहू. इथले 4 खोडून त्यावर 14 लिहू. 14 वजा 5 बरोबर 9. शून्यातून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ. पुढच्या स्थानातले 5 खोडून त्यावर 4 लिहू. इथले 0 खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 5 बरोबर 5. 4तून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ. पुढच्या स्थानातला 1 खोडून त्यावर 0 लिहू. इथले 4 खोडून त्यावर 14 लिहू. 14 वजा 5 बरोबर 9. शून्यातून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ. पुढच्या स्थानातले 5 खोडून त्यावर 4 लिहू. इथले 0 खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 5 बरोबर 5. 4 इथे असेच लिहू. म्हणून वजाबाकी आली 45,95,970. आता 45,95,970 आणि 6,66,006 यांची बेरीज करू. 0 अधिक 6 बरोबर 6. 6 अधिक 0 बरोबर 6. 9 अधिक 0 बरोबर 9. 5 अधिक 6 बरोबर 11. 11 मधला 1 इथे लिहू. हातचा 1 पुढे देऊ. हातचा 1 अधिक 9 बरोबर 10. 10 अधिक 6 बरोबर 16. 16 मधले 6 इथे लिहू. हातचा 1 पुढे देऊ. हातचा 1 अधिक 5 बरोबर 6. 6 अधिक 6 बरोबर 12. 12 मधले 2 इथे लिहू. हातचा 1 पुढे देऊ. हातचा 1 अधिक 4 बरोबर 5. म्हणून उत्तर आहे 52,61,966. प्रश्न क्रमांक 2. क्रिकेटच्या सामन्यासाठी एके दिवशी 13,608 तिकीट, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकीट आणि तिसऱ्या दिवशी काही तिकीट विकली गेली. 3 दिवसात एकूण 36,563 तिकीट विकली गेली. तर तिसऱ्या दिवशी किती तिकीट विकली गेली? सगळ्यात आधी आपल्याला पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी गेलेल्या तिकिटांची बेरीज करावी लागेल. मग एकूण तिकिटांमधनं ही बेरीज वजा करून जे उत्तर येईल तेवढी तिकीट तिसऱ्या दिवशी विकली गेली. म्हणून सगळ्यात आधी पहिल्या 2 दिवसांच्या तिकिटांची बेरीज करू. पहिल्या दिवशी विकलेली तिकीट 13,608
अधिक दुसऱ्या दिवशी विकलेली तिकीटं 8,955. 8 अधिक 5 बरोबर 13. 13 मधले 3 इथे लिहू, हातचा 1 पुढे देऊ. हातचा 1 अधिक 0 बरोबर 1. 1 अधिक 5 बरोबर 6. 6 अधिक 9 बरोबर 15. 15तले 5 इथे लिहू, हातचा 1 पुढे देऊ. हातचा 1 अधिक 3 बरोबर 4. 4 अधिक 8 बरोबर 12. 12 मधले 2 इथे लिहू, हातचा 1 पुढे देऊ. हातचा 1 अधिक 1 बरोबर 2. म्हणून 2 दिवसात विकलेली एकूण तिकीटं 22,563 आहेत. आता 3 दिवसात विकलेली तिकीटं 36,563 वजा 2 दिवसात विकलेली तिकीटं 22,563. 3 वजा 3 बरोबर 0. 6 वजा 6 बरोबर 0. 5 वजा 5 बरोबर 0. 6 वजा 2 बरोबर 4. 3 वजा 2 बरोबर 1. म्हणून उत्तर आहे तिसऱ्या दिवशी विकलेली तिकीटं 14,000 होती. प्रश्न क्रमांक 3. सामुदायिक विवाह सोहळ्यात 35,435 रुपये दागिन्यांसाठी, काही रुपये कपड्यांसाठी, 1,10,000 रुपये जेवणासाठी खर्च झाला. विवाहासाठी एकूण 2,22,787 रुपये खर्च झाला. तर कपड्यांसाठी किती रुपये खर्च झाला? दागिन्यांचा खर्च आणि जेवणाचा खर्च याची बेरीज करावी लागेल. लग्नाच्या एकूण खर्चातून या दोन्हींची बेरीज वजा केल्यावर जे उत्तर येईल तेवढा खर्च कपड्यांसाठी झाला. दागिन्यांचा खर्च 35,435 रुपये अधिक जेवणासाठी खर्च 1,10,000 रुपये. 5 अधिक 0 बरोबर 5. 3 अधिक 0 बरोबर 3. 4 अधिक 0 बरोबर 4. 5 अधिक 0 बरोबर 5. 3 अधिक 1 बरोबर 4. 1 इथे असाच लिहू. म्हणून दागिने व जेवण यांचा एकूण खर्च झाला 1,45,435 रुपये. आता लग्नाच्या एकूण खर्चातून हा खर्च वजा करू. लग्नाचा एकूण खर्च 2,22,787 रुपये वजा दागिने व जेवणाचा खर्च 1,45,435 रुपये. 7 वजा 5 बरोबर 2. 8 वजा 3 बरोबर 5. 7 वजा 4 बरोबर 3. दोनातून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा घेऊ. पुढच्या स्थानातले 2 खोडून त्यावर 1 लिहू. इथले 2 खोडून त्यावर 12 लिहू. 12 वजा 5 बरोबर 7. आता एकातून 4 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातले 2 खोडून त्यावर 1 लिहू. इथला 1 खोडून त्यावर 11 लिहू. 11 वजा 4 बरोबर 7. 1 वजा 1 बरोबर 0. म्हणून उत्तर आहे कपड्यांसाठी झालेला खर्च 77,352 रुपये होता. प्रश्न क्रमांक 4. एका शहराची लोकसंख्या 45,64,830 आहे.
त्यामधील पुरुषांची संख्या 14,68,000 आहे आणि स्त्रियांची संख्या 13,79,950 आहे व उरलेली मुलं आहेत, तर त्या शहरातील मुलांची संख्या किती? पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या यांची आपल्याला आधी बेरीज करावी लागेल. मग एकूण लोकसंख्येतून ही बेरीज वजा केल्यावर जे उत्तर येईल तेवढी मुलं शहरात आहेत. पुरुषांची संख्या 14,68,000 अधिक स्त्रियांची संख्या 13,79,950. 0 अधिक 0 बरोबर 0, 0 अधिक 5 बरोबर 5, 0 अधिक 9 बरोबर 9, 8 अधिक 9 बरोबर 17. 17 मधले 7 इथे लिहू, हातचा 1 पुढे देऊ. हातचा 1 अधिक 6 बरोबर 7, 7 अधिक 7 बरोबर 14. 14 मधले 4 इथे लिहू, हातचा 1 पुढे देऊ. हातचा 1 अधिक 4 बरोबर 5, 5 अधिक 3 बरोबर 8. 1 अधिक 1 बरोबर 2. म्हणून एकूण स्त्री पुरुष आहेत 28,47,950. शहराच्या एकूण लोकसंख्येतून ही संख्या वजा करू. शहराची लोकसंख्या 45,64,830 वजा एकूण स्त्री पुरुष 28,47,950. 0 वजा 0 बरोबर 0. 3तून 5 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानातून हातचा घेऊ. पुढच्या स्थानातले 8 खोडून त्यावर 7 लिहू. इथले 3 खोडून त्यावर 13 लिहू. 13 वजा 5 बरोबर 8. 7 मधून 9 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातले 4 खोडून त्यावर 3 लिहू. इथले 7 खोडून त्यावर 17 लिहू. 17 वजा 9 बरोबर 8. 3तून 7 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातले 6 खोडून त्यावर 5 लिहू. इथले 3 खोडून त्यावर 13 लिहू. 13 वजा 7 बरोबर 6. 5 वजा 4 बरोबर 1. आता 5तून 8 वजा होत नाही, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. तिथले 4 खोडून त्यावर 3 लिहू. इथले 5 खोडून त्यावर 15 लिहू. 15 वजा 8 बरोबर 7. 3 वजा 2 बरोबर 1. म्हणून उत्तर आहे मुलांची संख्या 17,16,880 आहे. प्रश्न क्रमांक 5. वन विभागाने 10,55,780 झाडं सुबाबळीची लावली व 10,65,988 झाडं निलगिरीची लावली. काही इतर झाडं लावली. एकूण 30,09,321 झाडं लावली, तर इतर झाडं किती लावली? सगळ्यात आधी सुबाबळीची झाडं आणि निलगिरीची झाडं यांची बेरीज करावी लागेल. मग एकूण संख्येतून या बेरजेची वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येईल तेवढी इतर झाडं लावली. सुबाबळीची झाडं 10,55,780 अधिक निलगिरीची झाडं 10,65,988
शून्य अधिक 8 बरोबर 8, 8 अधिक 8 बरोबर 16, 16 मधले 6 इथे लिहू, हातचा एक पुढे देऊ, हातचा एक अधिक 7 बरोबर 8, 8 अधिक 9 बरोबर 17, 17 मधले 7 इथे लिहू, हातचा एक पुढे देऊ, हातचा एक अधिक 5 बरोबर 6, 6 अधिक 5 बरोबर 11, 11 मधला 1 इथे लिहू, हातचा एक पुढे देऊ, हातचा एक अधिक 5 बरोबर 6, 6 अधिक 6 बरोबर 12, 12तले 2 इथे लिहू, हातचा एक पुढे देऊ, हातचा एक अधिक 0 बरोबर 1, 1 अधिक 0 बरोबर 1 आणि 1 अधिक 1 बरोबर 2, म्हणून सुबाभळीची व निलगिरीची एकूण झाडं आहेत 21,21,768. आता एकूण झाडांच्या संख्येतून ही संख्या वजा करू. एकूण झाडं 30,09,321 वजा सुबाभूळ व निलगिरीची झाडं 21,21,768. एकातून 8 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानातून हातचा एक घेऊ, पुढच्या स्थानातले 2 खोडून त्यावर 1 लिहू, इथला 1 खोडून त्यावर 11 लिहू, 11 वजा 8 बरोबर 3. एकातून 6 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ, पुढच्या स्थानातले 3 खोडून त्यावर 2 लिहू, इथला 1 खोडून त्यावर 11 लिहू, 11 वजा 6 बरोबर 5. आता 2तून 7 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ, पुढच्या स्थानातले 9 खोडून त्यावर 8 लिहू, इथले 2 खोडून त्यावर 12 लिहू, 12 वजा 7 बरोबर 5, 8 वजा 1 बरोबर 7. शून्यातून 2 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ, पण पुढच्या स्थानातही 0 असल्याने त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा एक घेऊ, 3 खोडून त्यावर 2 लिहू, आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू, पण इथून या आधीच्या स्थानात हातचा एक द्यायचा असल्यामुळे इथले 10 खोडून त्यावर 9 लिहू आणि आधीच्या स्थानातले 0 खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 2 बरोबर 8, 9 वजा 1 बरोबर 8, 2 वजा 2 बरोबर 0, म्हणून उत्तर आहे इतर झाडांची संख्या 8,87,553 आहे. प्रश्न क्रमांक 6. एका हॉस्पिटलला मेहताबेन यांनी 10 लाख रुपये देणगी दिली. त्यातून 5,68,678 रुपयांची उपकरणं आणि 3,24,780 रुपयांची औषधं खरेदी केली. तर किती रक्कम शिल्लक राहिली? सगळ्यात आधी आपल्याला उपकरणांच्या आणि औषधांच्या किमतींची बेरीज करावी लागेल आणि मग देणगीच्या एकूण रकमेतून ही बेरीज वजा केल्यावर जे उत्तर येईल तेवढी रक्कम शिल्लक राहिली. उपकरणांसाठीचा खर्च 5,68,678 रुपये अधिक औषधांसाठीचा खर्च 3,24,780 रुपये. 8 अधिक 0 बरोबर 8, 7 अधिक 8 बरोबर 15, 15 मधले 5 इथे लिहू, हातचा एक पुढे देऊ, हातचा एक अधिक 6 बरोबर 7,
7 अधिक 7 बरोबर 14. 14 मधले 4 इथे लिहू. हातचा 1 पुढे देऊ. हातचा 1 अधिक 8 बरोबर 9. 9 अधिक 4 बरोबर 13. 13 मधले 3 इथे लिहू. हातचा 1 पुढे देऊ. हातचा 1 अधिक 6 बरोबर 7. 7 अधिक 2 बरोबर 9. 5 अधिक 3 बरोबर 8. म्हणून एकूण खर्च झाला 8,93,458 रुपये. देणगीच्या रकमेतून ही रक्कम वजा करू. देणगीची रक्कम 10 लाख रुपये वजा खर्चाची रक्कम 8,93,458 रुपये. शून्यातून 8 वजा होत नाहीत, म्हणून पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातही शून्य असल्याने त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. तिथेही शून्य असल्याने त्या पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पण इथेही शून्य आहे, म्हणून त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुन्हा एकदा शून्य असल्याने त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. पुढच्या स्थानातही शून्य असल्याने त्याच्या पुढच्या स्थानाकडून हातचा 1 घेऊ. 1 खोडून त्यावर शून्य लिहू. आधीचा शून्य खोडून त्यावर 10 लिहू. पण इथून आधीच्या स्थानाला हातचा 1 द्यायचा असल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू. आधीच्या स्थानातले शून्य खोडून त्यावर 10 लिहू. पुन्हा एकदा या आधीच्या स्थानाला हातचा 1 द्यायचा असल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू. आणि आधीच्या स्थानातले शून्य खोडून त्यावर 10 लिहू. इथूनही आधीच्या स्थानाला हातचा 1 द्यायचा असल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू. आणि आधीच्या स्थानातले शून्य खोडून त्यावर 10 लिहू. पुन्हा एकदा त्या आधीच्या स्थानाला हातचा 1 द्यायचा असल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू. आणि आधीच्या स्थानातले शून्य खोडून त्यावर 10 लिहू. इथूनही आधीच्या स्थानाला हातचा 1 द्यायचा असल्यामुळे 10 खोडून त्यावर 9 लिहू. आणि आधीच्या स्थानातले शून्य खोडून त्यावर 10 लिहू. 10 वजा 8 बरोबर 2. 9 वजा 5 बरोबर 4. 9 वजा 4 बरोबर 5. 9 वजा 3 बरोबर 6. 9 वजा 9 बरोबर 0. 9 वजा 8 बरोबर 1. 0 वजा 0 बरोबर 0. म्हणून उत्तर आहे शिल्लक राहिलेली रक्कम 1,06,542 रुपये आहे.